राज्यात 2029-30 पर्यंत वीज दर देशात सर्वात कमी म्हणजे प्रति युनिट 7 रुपये 40 पैसे इतके असतील असं मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। विधान परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। राज्यात विजेची मागणी प्रचंड वाढली आहे। गेल्या 2 वर्षात या मागणीत 20% वाढ झाली। सरकारने वेगवेगळ्या सवलती दिल्यामुळे राज्यात उद्योग येत आहेत आणि विजेचा वापरही वाढत आहे असंही त्यांनी सांगितलं। गेल्या 20 वर्षातल्या वीजदर वाढीच्या कलानुसार हे दर 14 रुपये असायला हवे होते, मात्र MERCने ते निश्चित केल्यामुळे वीजदर कमी आहेत आणि 2030 पर्यंत इतर राज्यांपेक्षाही ते कमी होतील असं त्यांनी सांगितलं। 25-26 मध्ये आपले जे विजेचे दर आहे, तमिळनाडू 9 रुपये 30 पैसे, तेलंगणा 9 रुपये 20 पैसे, मध्य प्रदेश 8 रुपये 27 पैसे, महाराष्ट्र 8 रुपये 19 पैसे, उत्तर प्रदेश 8 रुपये 15 पैसे, गुजरात आपल्यापेक्षा आत्ता कमी आहे, तो 7 रुपये 87 पैसे। पण आता आपण दरवर्षी, कारण आपलं आता मल्टी इयर टॅरिफ झालेलं आहे, मल्टी इयर टॅरिफमध्ये दरवर्षीचं 2030 पर्यंतचं टॅरिफ हे आता आपलं फायनल झालं आहे। आता 2029-30 मध्ये काय परिस्थिती राहील? 29-30 मध्ये अगदी या राज्यांनी भाव वाढवले नाही तरी महाराष्ट्राचं टॅरिफ असेल 7 रुपये 43 पैसे, जे आत्ताच्या आपल्या वाढीच्या कलानुसार, जे गेल्या 20 वर्षातला वाढीचा कल आहे त्यानुसार ते 14 रुपये असायला पाहिजे होतं, ते 7 रुपये 43 पैसे MERCने आता फिक्स केलं आहे। त्यामुळे 2029-30 मध्ये आपण सगळ्यात कमी असू। सौर ऊर्जेची वीज स्थिर दाबाने मिळत नसल्याने ग्रिडवर ताण येतो। आतापर्यंत 100% फीडरवर स्मार्ट मीटर्स लागले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली। राज्यात अजूनही वीज दर चढेच असल्याचं सांगत या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली होती। नाशिकच्या TCS कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणावरही सभागृहात चर्चा झाली। त्यावर उत्तर देताना या प्रकरणी कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आतापर्यंतच्या तपासात कंपनीचा यात सहभाग असल्याचे पुरावे सापडलेले नाहीत असंही ते म्हणाले। त्याशिवाय आमदार मनीषा कायंदे यांनी तळेगाव दाभाडे इथल्या एका खासगी बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचा मुद्दा मांडला। तसंच सोलापूरच्या शासकीय ITI प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। त्यावर या दोन्ही प्रकरणी 15 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाईल, दोषी व्यक्ती आणि कंपनीवर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। महिला अत्याचारांच्या एकूण प्रकरणांवरच दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती तयार केली जाईल। त्या समितीने कायदा आणि नियमांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवाव्यात, त्या सरकार लागू करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत, पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रात यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत। मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे। विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या। जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ। या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या। निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल। मनीषाताई, राज्यात आता